20 वर्ष झाल्यानंतर इमारतला रिडेव्हलपमेंट मध्ये आपण टाकू शकतो. त्याच्या आधी टाकलं तर काही टाकू शकतो का, एक तर कॅन इट बी रिडेव्हलप्ड बिफोर 30 इयर्स? रिडेव्हलपमेंटच्या बाबत म्हणजे ज्या पद्धतीचा नियम आहे त्या पद्धतीने जर 30 वर्ष झालेली इमारत असेल तर त्यामध्ये आपल्याला वाढीव FSI जो भेटतो रिडेव्हलपमेंटच्या बदल्यात तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटतो. परंतु त्या अगोदर पण आपण इमारत रिडेव्हलपमेंट करू शकतो. की समजा एखादा प्लॉट आहे, आता नवीन UDCPRच्या नियमानुसार एखाद्या प्लॉट वरती आता पोटेन्शियल वाढले, समोरच्या रोडच्या नुसार पोटेन्शियल वाढीव भेटतं, तर या केसमध्ये सुद्धा आपण रिडेव्हलपमेंट करू शकतो. तर फक्त यामध्ये जो फ्री ऑफ FSI जो मिळतो तो मिळत नाही. परंतु जर तुमच्याकडे जास्त FSI जनरेट होत असेल आणि फिजिबल होत असेल तर तुम्ही त्या अगोदर पण करू शकता. अरे वा, क्या बात है. आता आपण जरा गणिताबद्दल, माझं गणित खूप वीक आहे तर मला जरा गणित सांगा. सपोज माझा एक फ्लॅट आहे 1000 स्क्वेअर फूटचा, तर रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्ही कसं काढता की मला किती एक्स्ट्रा मिळेल किंवा कसं होतं ते, मॅथ काय आहे? समजा 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट असेल तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट. बरोबर. तर फिजिबिलिटी रिपोर्टच्या माध्यमातून हे आपल्याला कळतं की समजा आपला 50,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि आपल्याला त्याच्यावरती समजा 1 लाख 1.25 लाख पोटेन्शियल मिळतं, तर त्याचे कॅल्क्युलेशन करून आपल्याला वाढीव एरिया मिळतो. बरोबर. आता जर तुम्ही जनरली बघितलं की कोरेगाव पार्क, कोथरूड, प्रभात रोड अशा ठिकाणी काय आहे की सेलेबल रेट जास्त आहे. बरोबर. आणि तसं शहरात जर बघितलं तर जवळपास सगळ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन कॉस्ट थोडी बहुत कमी पकडली तर जवळजवळ सारखीच आहे. बरोबर. 5-10% प्लस मायनस पकडलं तर जिथं सेल रेट जास्त असतो तिथं वाढीव जास्त एरिया मिळतो, तिथं सेल रेट कमी तिथं कमी एरिया मिळतो. तर म्हणून असं होत नाही कधी की समजा तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही केलं, तुम्हाला 1 फ्लॅट भेटला आणि मला तेवढाच भेटेल. बरोबर. तर प्रत्येक प्लॉट आणि लोकेशन नुसार फिजिबिलिटी रिपोर्टच्या हिशोबाने ते सगळं कमी जास्त होतं. तर या सगळ्यांमधला फिजिबिलिटी रिपोर्ट हाच एक महत्वाचा इंडिकेटर आहे की जो आपल्याला सांगतो की माझ्या 1000 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटच्या बदल्यात मला काय मिळणार. बरोबर बरोबर. ओ बापरे. आणि हे सगळं गणित तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर डेफिनेटली क्रिशिफ ग्रुप इज देअर फॉर यू.